एकनाथ खडसेंचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचं रेव पार्टी प्रकरणात नाव आल्यानंतर आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद होतीये। हडपसर येथील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये सकाळी 10 वाजता ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। तर दुसरीकडे पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 7ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पुणे पोलिसांकडून आज सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार असून आज पोलीस आणखीन कोठडीची मागणी करू शकतात। दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज दुसरा माझं स्वीकारावं। माझे 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली। 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा ईडीने केली। 5 वेळा झाली। सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे। रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देत आहेत। रेवती, किती वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि खडसेंसोबत रोहिणी खडसे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असतील? नक्कीच तृप्ती, आपल्याला माहिती आहे की काही 2 ते 3 दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली। पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरामध्ये रेव पार्टी झाल्याचं समोर आलेलं होतं। तिकडे काही अंमली पदार्थ, गांजा आणि हुक्का देखील आढळून आला होता, जो पुणे पोलिसांनी छापेमारीत जप्त केलेला होता। त्यामध्ये धक्कादायक बाब अशी समोर आली की एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे त्यामध्ये होते। त्यांच्यासह 6 जणांना अटक केलेली आहे पुणे पोलिसांनी आणि मागच्या 2 दिवसापासून कठीण चौकशी देखील त्यांची करण्यात येत आहे। त्यांचा रविवारी पुणे न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली होती, जी आज संपणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहे। न्यायालयात जेव्हा त्यांना हजर केलेलं होतं, धक्कादायक बाब त्यांनी अशी सांगितली होती पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये की आरोपी क्रमांक 1 म्हणजे प्रांजल खेवलकर आणि आरोपी क्रमांक 5 हे दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। खरं तर जर बघितलं तर असं कुठलीही माहिती अजून समोर आलेली नाहीये की त्यांच्यावरती कुठलेच गुन्हे दाखल आहेत। तर मग आज पुणे पोलीस कोर्टात याबाबत काय सांगतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच आज 10च्या सुमारास एकनाथ खडसे हे पत्रकार परिषद घेणार आहे आणि यावरती सविस्तर बोलणार आहेत। पण अजून अशी माहिती नाहीये की रोहिणी खडसे समोर येतात की नाही, कारण या प्रकरणातल्या दोन्ही घडामोडी महत्वाच्या आहेत। रेवती, एकीकडे आज कोर्टात हजर केले जाणार आहे आणि दुसरीकडे एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद। तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।